श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर ओम जगताप टेक चॅनल मध्ये स्वागत आहे परत तुमचं। जे पण आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल, पहिल्यांदा भेट दिली सर, तर तेवढं तुम्ही काय करायचं, चॅनल फटाफट सबस्क्राइब करून ठेवायचं। फटाफट चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ धडकून शेअर करा। तर आजचा टॉपिक तो म्हणजे एसपीबीने काय अपडेट केलेलं आहे, काय चेंजेस केलेले आहे। तर वेबसाईटवरती एक चेंजेस केलेलं त्यांनी, तो तुमच्यासाठी खूप खास असणार आहे। फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं, त्यानंतर आपलं बीई, तर तुमच्यासाठी हा एकच नंबर अपडेट केलेला आहे, तो पण युनिव्हर्सिटीने। तर आपले व्हिडिओ डिले होते कारण एक आपल्या चॅनलला एक प्रॉब्लेम आला होता, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। आता रेग्युलर आपले व्हिडिओ येत असतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि टेन्शन घेऊ नका। हा अपडेट तुमच्यासाठीच आहे आणि खूप छान अपडेट केलेला आहे। म्हणजे पहिले काय व्हायचं, भरपूर सारे प्रॉब्लेम यायचे, तर डिस्कस करूया। तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओला करूया सुरू। तर पहिले बघायला गेलं तर वेबसाईटवरती काय व्हायचं, आपलं रिझल्ट बघायला गेलो तर रिझल्टवरती इश्यू यायचा, बफरिंग व्हायचं, काही मुलांचे रिझल्ट दिसत नव्हते, 1-2 दिवस लेट रिझल्ट दिसायचे। तर हा प्रॉब्लेम भरपूर साऱ्या मुलांनी फेस केलेला आहे। तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन युनिव्हर्सिटीने काढलेलं आहे का, तर हे सोल्युशन त्यांनी अजून काढलेलं नाही। तर हे तुम्हाला वाटत असेल की हा अपडेट चेंजेस केलेला आहे, तर हा चेंजेस नाही केलेला, त्यांनी वेगळा चेंजेस केलेला आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी काय दुसरा चेंजेस केलेला आहे, फोटोकॉपी रिलेटेड चेंजेस केला आहे का, कारण भरपूर जणांना प्रॉब्लेम आले होते, भरपूर जणांनी फेस केलेले ते की फोटोकॉपीवर त्यांनी 2 अप्लाय केले होते आणि फोटोकॉपी फक्त एकच आली होती। तर हा सुद्धा प्रॉब्लेम त्यांनी अजून केलेला नाही, त्यांनी काही अपडेट केलेलं नाही, त्यांनी फक्त एकच अपडेट केला आहे, तो म्हणजे एकदम छान अपडेट केलेला आहे, अजून झाला नाही आहे, बट सध्या न्यूज आलेली आहे। तर म्हटलं तुम्हाला सांगूया। तर ही न्यूज म्हणजे आता एक्झाम फॉर्म तुम्ही भरत असाल, तर एक्झाम फॉर्मचा त्यांनी अपडेट केलेला आहे एक, तो सध्या आता लागू होईल का नाही माहिती नाही, अजून काही नोटीस वगैरे आलेली नाही। जेव्हा नोटीस येईल तेव्हा तुम्हाला मी सांगेलच की हा रूल लागू झालेला आहे की नाही। तर रूल काय आहे ते एकदा नीट ऐका आता। तर आता तुम्ही एक्झाम फॉर्म भरता, तर एक्झाम फॉर्म लेट का होतोय, तर विचार करत असाल की एक्झाम फॉर्म तर अजून स्टार्ट झालेलं नाही, कधी स्टार्ट होईल एक्झाम फॉर्म, कधी मी एकदा एक्झाम फॉर्म भरेल, बॅकलॉगचा भरायचा आहे, अजून भरपूर सारे सब्जेक्ट राहिलेले ते द्यायचे। तर बॅकलॉग 2.0चा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो पण बघून घ्या। तर बॅकलॉग 3.0चा व्हिडिओ लवकरच येतोय, तो पण लवकरच म्हणजे 2-3 दिवसांनी अपलोडच होतोय आपल्या चॅनलवरती, तो सुद्धा बघा। M2चा व्हिडिओ सुद्धा येणार आहे। M2 भरपूर जणांचे बॅक असेल, मला कमेंट करून सांगा। M2 क्लिअरच होत नाही, टेन्शन घेऊ नका, तुमचं M2 नक्कीच क्लिअर होणार। तर हा अपडेट बघूया। तर हा अपडेट आहे रिगार्डिंग, तुम्हाला सांगितलं एक्झाम फॉर्मवरती हा अपडेट आलेला आहे। तर आता तुमचे एक्झाम फॉर्म का स्टार्ट होत नाही, भरपूर सारे विचार तुमच्या मनामध्ये चालू असेल, तर तुमचे एक्झाम फॉर्म लवकरच स्टार्ट होणार आहे, टेन्शन घेऊ नका, कारण त्याच्यावरतीच काम चालू केलेलं युनिव्हर्सिटीने। तुम्ही जे ऑनलाईन पेमेंट करायचे ऑफलाईन पेमेंट करायचे कॉलेजमध्ये एक्झाम फॉर्मचं, तर तेच पेमेंट तुमचं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तर हाच अपडेट तुमचा आहे एक्झाम फॉर्म रिलेटेडवरती, नीट ऐकून घ्या। पहिलं काय करायचे, तुम्ही कॉलेजमध्ये जायचे, फी वगैरे तुमची काय असेल तेवढी ATM मधून काढायची आणि पे आउट करायचे। कुठं, स्कॉलरशिप सेक्शनला, तुमचं कॉलेजचं जे पण सेक्शन असेल, पेमेंट सेक्शन, एक्झाम फॉर्म सेक्शन, तिथं तुम्ही काय करायचे, पहिले एक्झाम फॉर्म जमा करायचे, पैसे द्यायचे आणि रिसिप्ट घ्यायचे। तर आता तुम्हाला असली कोणतीच प्रोसेस करावी नाही लागणार आहे, जोपर्यंत हा वरतून रेग्युलर GR येत नाही तोपर्यंत। GR लवकर येईल, बट हा अपडेट लागू होणार आहे, हे लक्षात घ्या। आणि ह्या एक्झाम फॉर्मच्या वेळेस जर नाही झाला, तर नेक्स्ट एक्झाम फॉर्म जो आपला येईल त्या वेळेसपासून हा रूल नक्कीच आपला होणार आहे आणि कुठेतरी एकदम चांगलं झालेलं आहे, कारण ऑनलाईन पेमेंट करावं लागणार तुम्हाला। डायरेक्ट युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी कॉन्टॅक्ट, तुमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट युनिव्हर्सिटी सोबत असणार आहे। इथं कॉलेजमध्ये तुम्हाला जायची गरज नाही, कुठलाही फॉर्म घ्यायची गरज नाही, लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही, एकदम टेन्शन फ्री होणार आहे तुम्ही। त्यामुळे हा अपडेट खूप छान केलेला आहे त्यांना। तुम्हाला पण हा अपडेट जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल ना तेवढा शेअर करा, कारण आपल्या मित्रांना सुद्धा कळलं पाहिजे की काय अपडेट झालेलं, युनिव्हर्सिटीने काय चेंजेस केलेले। तर चला मित्रांनो, तुम्हाला हा अपडेट आवडला तर आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।